नमस्ते. आज माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघू शकता आज आपण पावभाजी बनवणार आहोत. सगळ्या भाज्या घेतलेल्या आहे. फ्लेवर घेतलेला आहे, बटाटा घेतलेला आहे, बीट घेतलेला आहे, आपण वाटाणे पण घेतलेले आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. आपले सगळ्या भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून आपण कुकरमध्ये टाकून दिलेले आहेत. बघा छानपैकी पाणी टाकून घ्यायचं 1 ग्लास, त्याच्यामध्ये पुन्हा अर्धा ग्लास टाकायचं त्याच्यामध्ये. आता गॅस चालू करायचा. गॅस चालू केल्यानंतर व्यवस्थित आपण कुकरवरती ठेवून कुकरचं झाकण एकदम पॅक एकदम व्यवस्थित लावायच्या. 3 शिट्या झाल्या पाहिजे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा और शेअर करा. मस्तपैकी बघू शकता आता मस्त 3 शिट्या झाल्यानंतर आता आपल्या 3 शिट्या झालेल्या आहेत. मस्तपैकी एका कटोऱ्यामध्ये सगळ्या भाज्या आपल्याला काढायच्या आहेत. काढल्यानंतर मस्तपैकी त्याला रगडा करायचा एकदम. तिला एकदम हे करून मॅश करायचं, एकदम बारीक बारीक करून टाकायचं एकदम. छानपैकी आपली झालेले आहे. मसाला बघा 2 कांदे घेतले, टमाटर घेतले, हिरव्या मिरची घेतल्या, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, मसाले घेतलेले आहेत. कढईवरती ठेवलेली आहे. गॅस चालू करून वरती तेल टाकलेलं आहे. मस्त कट करून दिलेल्या मिरच्या आपण त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. कांदा टाकायचा आहे, व्यवस्थित हलवायचं आहे. मस्तपैकी हलवून घेतल्यानंतर मस्तपैकी अद्रक लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये टाकायची आहे. बघा मी टाकून घेतली. मस्त व्यवस्थित आपल्याला त्याला हलवून घ्यायचं एक वेळेस हलवल्यानंतर टमाटरची जी प्युरी केली ती आपण पेस्ट केली ते पण आपण त्याच्यामध्ये टाकायचं. व्यवस्थित हलवायचं लालसर होईस्तोवर. छानपैकी भाजून गेलं की आपण त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची, मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार, मिरची टाकून घेतलेली आहे, पावभाजी मसाला, गरम मसाला व्यवस्थित हलवायचा आहे. एक वेळेस मस्तपैकी हलवायचं. बघा किती छान झालेला आहे. मसाला आपला शेकलेला आहे. त्याच्यामध्ये जी रगडा केला आपण सगळ्या भाज्यांचा ते आपण त्याच्यामध्ये टाकायचं. मस्तपैकी व्यवस्थित सगळं एकजीव होईस्तोवर मस्त हलवून घ्यायचं. मस्त झाल्यानंतर आपली भाजी वरून आपल्याला लिंबू टाकून घ्यायचं. लिंबू टाकल्यानंतर मस्त कोथिंबीर टाकून बी घ्यायची बरं का. कोथिंबीर टाकली की मस्तपैकी तयार झालेली आहे आपली भाजी. तवावरती ठेवलेला आहे, थोडीशी भाजी टाकलेली, त्याच्यामध्ये तेल टाकून मस्तपैकी पाव भाजून घेतलेले आहे. बघू शकता त्याचं ताट भारी छानपैकी झालेलं आहे आपलं तयार तयार तयार. मस्त की असं बघून पाणी सुटतं मनाला. तुम्ही बी ट्राय करा रेसिपी बघून. बघा किती छान वाटत आहे.